आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। हातकणंगलेमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे। हातकणंगले तालुक्यात दुहेरी खुनाची खळबळ, हिंगणगाव हादरले। हिंगणगाव येथे शेतजमिनीच्या वादातून दुहेरी खुनाची धक्कादायक घटना घडली असून परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संभाजी मारुती कुंडले वय वर्ष 48 याचा आपल्या कुटुंबियांशी शेतजमिनीच्या कारणावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता आणि हा वाद आज सायंकाळी उफाळून आला। सुमारे 4 वाजण्याच्या दरम्यान आरोपीने संतापाच्या भरात वडील मारुती बंडू कुंडले वय वर्ष 70, भाऊ शीतल मारुती कुंडले वय वर्ष 42 यांच्यावर कुऱ्हाड आणि खोऱ्याने डोक्यावर वार केले आणि या भीषण हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला। या घटनेमुळे गावात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। दरम्यान आरोपी संभाजी कुंडले यांनी सायंकाळचे सुमारे 6 वाजण्याच्या दरम्यान स्वतःहून हातकणंगले पोलीस ठाण्यात हजर होत आत्मसमर्पण केले। पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील चौकशी सुरू केलेली आहे। घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद नेमाने, उपनिरीक्षक पिलाणे, उपनिरीक्षक पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी पंचनामा करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केलेली आहे। या दुहेरी खुनाच्या घटनेमुळे हिंगणगाव परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।